झोप. हं? बाय द वे, हिच्या खऱ्या प्रेग्नन्सीच्या टेन्शनमध्ये मी नांदिवलीमधल्या खोट्या प्रेग्नन्सीचं विसरूनच गेले. त्या महाराणीच्या लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे ते एकदा चारूला विचारायला हवं. गरोदर बायकांचं एक बरं आहे, कुठल्याही कामाला हात लावायला लागत नाही. नाही, आज बाबा येऊन गेले, पण लवकरच दिवस फिक्स करतील म्हणालेत. चारू, हे घे, दूध पिऊन घे. उद्या आपण साड्या आणायला जायचंय. दादा म्हणाल की पहिलाच मुहूर्त बघूयात म्हणून. आपण आपल्याकडनं तयार असलेलं बरं. हो ठीक आहे, घेते मी. बरं, मी काय म्हणते, ते चोरुटीला तू साडी नेसली होतीस ना, त्याच्यावरचा ब्लाऊज कुठे आहे? मला मापासाठी हवाय. बरं ठीक आहे, थांब तू, मी बघते. कपाटात असेल ना, बघते मी. कुठे ठेवलाय ब्लाऊज या मुलीने? खरं तर उमाताईंनी अगदी एका दिवसात शिवून दिला असतं ब्लाऊज, हौसेने. लालिताईंना ते आवडायचं नाही. जाऊ दे. चारू, अगं काय विचारते मी, ब्लाऊज कुठे आहे? कोणाशी बोलतेस इतकी? अगं मंजू, आता ते मी ब्लाऊजचे डिझाईन्सच बघत होते ऑनलाईन. कशी मुलगी आहेस ग तू? कोणत्या परिस्थितीमध्ये आपण लग्न करतोय असं काहीच वाटत नाहीये तुला? शी, बाकी कोणाचा नाही, निदान दादाचा तरी विचार करायला हवा होतास. किती हौस होती त्याला तुझ्या लग्नाची. हे नसते उद्योग करून ठेवले नसतेत ना, तर सगळ्यांना अगदी आनंदाने बोलवता आलं असतं लग्नाला. जाऊ दे, पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून काय होणार आहे? चारू, अगं काय विचारते मी, कुठे ठेवलाय ब्लाऊज? तू फोन नंतर बघ तुझा. हो मंजू, आता अगं कपाटातच असेल, बघ ना नीट. मुलगी ना सुधारणार नाही अजिबात. अगं बाई, आता 2 जीवांची आहेस ना तू, म्हणून कोणी काही बोलत नाहीये तुला. पण लग्नानंतर तरी जरा जबाबदारीने वागायला शिक. हे असं वागून नाही चालणार. लोकांचं बारीक लक्ष असतं. कशी मुलगी आहे ही, कुठे काय ठेवते तिचं तिलाच माहित नसतं. हा बघितले. हे काय आहे? मिळाला हा चारू ब्लाऊज? काय आहे? सरळ सरळ चारूलाच विचारू का? म्हणजे चारू आणि श्रीनू या लॉजवर राहिले होते तर. पण मग चारू हे मुंबईचं
माहितीपत्रक इकडे घेऊन का आलीये? जाऊ दे, तुगाच मनात संशय नको. तिला जाऊन विचारते. बाई ग, तेवढ्याने ती परत माझ्यावरच चिडली तर? नाही नाही, नको. ह्या चारूचं काही खरं नाहीये. मागे एकदा जशी दादावर चिडली होती तशी माझ्या संगावर धावून आली वस्कन तर? नाही, नकोच. पण मग काय करू मग मी आता? मंजू, ओ मंजू, अहो काय काय चाललं तुझा? हा, आज जोग मिळणार हा की नाही? केव्हापासून हाका मारते तुका मी? काय गो मंजू, काय झालं? तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडालो हा? नाही, कुठे काय 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 नाही. चला ना, जेवायला वाटते तुम्हाला. चला चला, जेवूया. असं काय? मी इले आणि ही गेली. काय झालं आता हिचा? शी, सकाळपासून तुला एवढे फोन कॉल्स केले, तू एकही फोन कॉल अटेंड नाही केलास माझा. एवढी का रागवली आहेस निशी? झोपली? असं कसं? मला किती लेट झालं तरी माझी निशी मी आल्याशिवाय कधी झोपत नाही. आज सकाळी पण माझ्याशी नीट बोलली नाही. दिवसभरात माझे फोन कॉल्स अटेंड केले नाहीत. एवढी का रागावली आहेस तू माझ्यावर? आला घातल्यास ना? हो, अहो घातलंय. भाऊजी, अहो चहा घेऊन जा ना, थंड होईल. अहो नाही, तुमच्या भावाचाच फोन आहे, काहीतरी महत्वाचं काम असणार. बोला शशिकांतराव. हा, ह्याच्यासाठी फोन केलंय की परवाचं मुहूर्त. आम्ही परवा सकाळी लग्नाच्याच दिवशी तिकडे पोचतो. तुम्ही श्रेणूचे वडील असात म्हणून मुद्दाम तुमकाच फोन करून सांगतोय. हां, हो, ठीक आहे. मी सगळ्यांना सांगतो. हा, आणि मंजूक तेवढा सांगा की जी काय खरेदी करूची असतात ना ती आजच करून घ्यावा. उगाच नंतर वेळ मिळायचो नाही. हो हो, मी सांगतो त्यांना पण. हा, ठेवतोय. शशिकांतरावांचा फोन होता. त्यांनी श्रेणू आणि चारूच्या लग्नाचा मुहूर्त काढलाय. परवाचा मुहूर्त ठरवलाय. काय? काय? परवा? अरे देवा, अहो
आज उद्या आणि फक्त 2च दिवस राहिलेत. म्हणजे या 2 दिवसामध्ये खरेदी करायची आहे, हळद देवक एवढं सगळं कसं काय होईल एवढ्या दिवसांमध्ये? अरे देवा, मला काही कळतच नाही अहो. मी काय म्हणते, तुम्ही गुरुजींना फोन करा आणि त्यांना सांगा, त्यांना बोलवावं लागेल ना लग्नासाठी. फार कमी वेळ आहे आपल्याकडे आहो. हो हो हो, जरा धीर दर्शित सांगताय मी सगळा. त्याआधी सगळं आवरून ठेव आणि माका पिशवी आणून दे. हो आणते. बाजारात जाऊन जरा लग्नाची तयारी करू. हो हो आणते लगेच. ओय शपथ, लग्न? बाबा कोणाचं लग्न आहे? श्रीनिवासाचं लग्न आहे? कधी आहे बाबा लग्न श्रीनिवासाचं? आता सगळे येणार, मज्जा येणार. निशिताई पण येणार ना इकडे. ओय शपथ, आता मज्जा येणार बाबा. ए जा हत्तीवरून साखर वाटा सगळ्यांका. आणि कोणी विचारला ना एवढी खाई कशासाठी, तर ना काळ्या रंगाचं डब्बो घेऊन ये, सगळ्यांच्या तोंडात फासूक. ये लाली, उगाच कशाला काय बोलतेस त्याला? लहान आहे तो, कळतंय काय काही त्याला? उगाच सगळ्यांसमोर त्याला काय बोलू नकोस. डुग्गू, उगाच टंगळ मंगळ करू नकोस हा. आधी तुझा गृहपाठ पूर्ण करून घे, नाहीतर बाहेर आले तर फटकव आहे ना तुला. डुग्गू माझा ऐकशील, हे बघ घरात ना सगळीकडे गडबड आज. हा तर आज का तुझा अभ्यास हैसर होणार नाही. तर मी काय म्हणते, तू ओवी दीदीकडे जा ना. हा तिका जाऊन सांग की आज मी हैसर अभ्यास करू गेलाय. हा तिच्याकडे जातो आणि तिला पण सांगतो की आता श्रीनिवासाचं लग्न आहे. जा जा लवकर जा. हा ए कोणाक काय सांगायचं नाही काय? हा या लग्नात फक्त घरातलीच लोक असतील, बाहेरच्यांचं काही काम नाही. हा आणि ए डुग्गू, तू अभ्यासात जातस ना, मग बाकीच्या पंचायती करूची काही गरज नाही तुका, समजलास ना? श्रीनू दादाचं लग्न, श्रीनू दादाचं लग्न, श्रीनू दादाचं लग्न. उमाई परवा श्रीनू दादाचं लग्न आहे. डुगू इकडे बस, जरा शांत बस. मला सांग, तुला कोणी सांगितलं? ते घरात सगळे बोलत होते तेव्हा मी ऐकलं. देवा, प्लीज प्लीज मला हेल्प कर. माझ्यासाठी नाही, ॲटलिस्ट दादांसाठी, श्रीनिवाससाठी तरी मला चारूचा खोटेपणा समोर आणायलाच हवा. प्लीज प्लीज देवा, हेल्प मी. हे लग्न नाही झालं पाहिजे. ओविताई, तुम्हाला सांग ना काय करायचंय, गणिताचा गृहपाठ की इंग्रजीचा? तू मला तसं सांग ना, तशी मी पुस्तकं काढतो. ये बस. ओ गॉड, हे डुक्कूच्या बुकमध्ये कसं आलं? की कोणी ठेवलंय? डुग्गू, तू मॅथ्सचं वर्कबुक आणलंयस का? हो. हे काय? सायन्सचं? हे काय ताई, तूच तर आणायला सांगितलं होतंस. इंग्लिशचं एसे बुक आणलंयस? हा नाही, ते मी शाळेत नाही नेत ना, ते माझ्या घरी कपाटात असतं. अरे मग ते का नाही आणलंस? जा ते घेऊन ये जा. आज आपण एसे रायटिंग शिकू. अगं पण ताई, माझा गृहपाठ तो कधी करायचा आपण? तो पण करू आपण, पण आधी एसे रायटिंग करू. हा जा जा घेऊन ये जा. जातो जातो.
ओवी काय आहे? कसला कागद आहे? ते दादा लॉजचं ब्रोशर आहे. पण कोण गेलं असेल इकडे? आणि ह्या सगळ्या डुग्गूच्या दप्तरात कसा काय? मावशी, हे डुग्गूच्या दप्तरात कसं आलं मला माहित नाही, बट ह्यावर मुंबईचा ॲड्रेस आहे. सो मला असं वाटतंय की श्रीनिवास आणि चारू ना ह्या लॉजमध्ये राहिले असतील. काय? हो दादा, आणि जर आपण इकडे एन्क्वायरी केली ना तर मे बी सगळे डिटेल्स मिळतील आपल्याला. पण मग तू इतके दिवस शोधत होतीस, त्यावेळेला कसं नाही सापडलं तुला? दादा, इतके दिवस फक्त डाऊट होता, लीड मिळत नव्हता, पण आता हा लीड मिळालाय. दादा, मावशी, आय थिंक ही देवाची इच्छा होती की श्रीनिवास इनोसंट आहे हे सगळ्यांना कळावं, म्हणून त्याने हे ब्रोशर आपल्यापर्यंत पोहोचवलंय. पण ओवी, परवा घरात लग्न आहे आणि शिनू स्वतःच्या तोंडाने स्वतःची चूक कबूल करतो. मग अशा वेळेला हे सगळं करून याची चौकशी करून उगीच आपण हात दाखवून अवलक्षण ओढून घेतल्यासारखं आहे ना. लोक आपल्यालाच चुकीचे ठरवतील. काय उमा? गोवी, हे म्हणतात तर खरा, उगाच लालिताईंचो राग आणखी वाढत असं काही करू नकोस. हां, एकदाच ह्या लग्न पार पडान जाऊ दे. आणखी काही शंका निघाली तर नाचक्की नको होक. आधीच लालिताई तुझ्यावर चिडल्या आहात आणि काहीच हाती लागला नाही तर काय करतील ठाऊक नाही. त्यापेक्षा जा होता ता नीट पार पडू दे. ओविताई, हे घे बुक. हाँ ओवी. हॅलो डॅड. बोल. तब्येत ठीक आहे ना तुझी? आणि घरातले व्यवस्थित आहेत ना सगळे? डॅड, मी ठीक आहे, बाकी सगळे पण ठीक आहेत, बट प्लीज ऐक ना. बोल ना. माझं तुझ्याकडे काम होतं, इट्स अर्जंट. एनिथिंग सिरियस? डॅड, मुंबई पोलीस डिपार्टमेंटमध्ये तुझे कोणी फ्रेंड्स आहेत का? हो आहेत ना, कालच मी भेटलो होतो त्याला. का ग, काय झालं? तुझं त्यांच्याकडे काय काम आहे? नथिंग, कोणाची तरी चौकशी करायची आहे. मी तुला एक फोटो आणि नंबर पाठवते, पण डॅड चौकशी ना फुल पोलीस स्टाईलमध्ये झाली पाहिजे. ओवी, काय झालंय काय? आणि कुणाची इन्क्वायरी करायची? माय गॉड, दिस इज सो डेंजरस. एक्झॅक्टली. तू एक काम कर, तुम्हाला लवकर पाठव, मग जसं होईल तसं मी तुला रिव्हर्ट करतो लगेच. ओके? नो नो डॅड, अजिबात वेळ नाहीये. हे बघ, इट्स रिअली अर्जंट. तुझ्याकडे फक्त आजचा आणि उद्याचा वेळ. परवा श्रीनिवासचं लग्न आहे डॅड, आणि
तुझ्याकडून जर काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला नाही ना तर लग्न थांबवण्याचे सगळे होप्स जातील. प्लीज डॅड, प्लीज प्लीज नाही म्हणू नको प्लीज. ओके 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 ठीक आहे, मी बघतो. तुम्हाला पाठव आणि माझा फोन उचल पण परत नक्की. ओके ओके, थँक्यू थँक्यू डॅड, लव्ह यू, बाय बाय. बाय बाय.